त्याच्यावर आधारित आपण मधून अधून थोडीशी वाटेल त्यावेळी गणित सोडवू. ठीक हो आहे. मॅम. ठीक आहे. तर चला आता आपलं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जाऊयात आपण. तर ह्याच 8वीच्या बुक मधल्याच अजून एक गोष्ट मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे मुलांनो, जी खूप महत्वाची आहे. ती समजल्याशिवाय तुम्हाला हा धडा 10वीचा धडा नाही समजणार. हा वाला पॅरेग्राफ कोण वाचेल? हा पॅरेग्राफ. मग ह्या पॅरेग्राफचा अर्थ आपण डिस्कस करू, जो मी हायलाइट केलाय. सिद्धिका वाचशील बेटा? सिद्धिका? बरं ठीक आहे. दिव्या, हा सिद्धिका वाच बेटा, वाचणार असेल तर वाच. हो मॅम, 2 मिनिटं. हो. मी थोडं झूम करते म्हणजे तुला अजून क्लिअर दिसेल, वाचता पण येईल. ठीक आहे. वाचू का मॅम? हा वाच. उष्णता व तापमान, हीट अँड टेम्परेचर. उष्णता व तापमान ह्यात काय फरक आहे? पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो हे आपल्याला माहीत आहे. पदार्थातील अणू सतत गतिशील असतात. त्यांच्या गतीत ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतीच ऊर्जेवर अवलंबून असते. दोन वस्तूंमधील अणूंची सरासरी गतीच ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान समान असते. आकृती 14.3 अ व ब मध्ये अधिक तापमान व त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूतील अणूंची गती क्रमांश दाखविली आहे. अणूंना जोडून दर्शविलेल्या बाणांची दिशा व लांबी अनुक्रमे अणूंच्या वेगांची दिशा व परिणाम दर्शवितात. उष्ण वायूतील अणूंचा वेग थंड वायूतील अणूंच्या वेगापेक्षा अधिक आहे. ठीक आहे. कोणाला समजलं हे वाचल्यावरती काय दिले नक्की? हे आपण शनिवारी थोडस डिस्कस केलेलं, कारण हे विज्ञानाची भाषाच नाही कळली तर काहीच कळणार नाही की चाललंय काय. गतिज ऊर्जा, सरासरी गतिज ऊर्जा, हे शब्द माहितीये तुम्हाला? गेल्या वर्षी 9वी मध्ये शिकलेलं तुम्ही हे. चला मी परत एकदा एक एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करते हे नक्की काय आहे. त्याच्यानंतर ना मग आपण तुमचा जो लेटंट हीटचा टॉपिक आहे, अप्रकट उष्मा, तुमच्या पुस्तकात पहिला टॉपिक, त्याच्यावरती येऊया. ठीक आहे. थांबा आता मी दुसरी स्क्रीन शेअर करते. चला मला सगळ्यांना आधी जरा थोडस जाग करायचंय. जसे 3 जण आहेत. संदीप, सिद्धिका अनम्यूट करून, सिद्धिकाने तसं वाचलं. संदीप बेटा अनम्यूट करून गुड इव्हनिंग म्हण मला. आवाज नाही आला. हा आता आवाज आला. ऐका रे, हे असं जर एवढी कमी स्ट्रेंथ राहिली तर आपले क्लास कंटिन्यू होणं मुश्किल होईल बरं का. तर तुम्ही सगळे रेग्युलर राहावा आणि बाकीच्यांना पण रेग्युलर व्हायला सांगा. आता तसं पण बघा, सिलेबस कम्प्लीट व्हायला किती थोडेसे दिवस आहेत. थोडेच दिवस ते टाइम ऍडजस्ट करायचंय. बघा आता मी एक्सप्लेन करते काय आहे गतिज ऊर्जा काय आहे आणि सरासरी गतिज ऊर्जा काय आहे. गतिशील वस्तूला जी ऊर्जा असते ती गतिज ऊर्जा असते, बरोबर आहे. आता समजा एक्झाम्पल आपण घेऊया. हे असं तुम्ही जे आहे ते पात्र घेतलंय आणि त्या पात्रामध्ये काय आहे, हे पाण्याचे मॉलिक्यूल, पाणी घेतले, त्याच्यामधले आपण फक्त 10च मॉलिक्यूल घेऊया मुलांना. किती? 10 मॉलिक्यूल म्हणजे पाण्याचे आपण समजा 10 रेणू घेऊयात. आता हे पाण्याचे जे 10 रेणू आहेत, तुम्हाला माहिती आहे की जसं इथे खालचे जे पाण्याचे रेणू असतील ते लवकर गरम होणार आणि ते गरम होऊन मग वरती जातात. हे वरती गेला, वरचे थंड रेणू मग खाली येऊन त्यांची जागा घेतात. असं ही प्रोसेस गोल 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 होत राहते, राईट. आणि नंतर ना मग फायनली सगळीकडचं तापमान समान, आधी खालचं तापमान जास्त असतं, वरचं कमी, पण दोन्ही बाजूचं तापमान समान झाल्यावरती मग पाण्याला काय होतं, मग 100 वरती पोचल्यावरती उकळी यायला लागते, बरोबर आहे. हे आपण बघितलेलं होतं. आता होतंय काय नीट बघा मुलांना. आता जे आपण हे 10 रेणू घेतलेत
तर समजा जे खालच्या बाजूला आहेत 5 रेणू आहेत, तर किती ते नाव देऊया. सपोज 1 2 3 4 5. खालच्या बाजूला जे 5 रेणू आहेत समजा त्याची ऊर्जा जी आहे, एकाची आहे 100 जूल, एकाची आहे 105. ऊर्जा आपण जूल मध्ये मोजतो ना, असं 100च्या आसपास आहे ह्यांची ऊर्जा. आणि वरचे जे आहेत समजा त्यांची ऊर्जा 80च्या आसपास आहे. 80 जूल 85 जूल वगैरे अशी आहे वरच्या बाजूला जे आहे त्यांची. तर मग उष्णता म्हणजे काय माहितीये? ह्या सगळ्यांची टोटल, ह्या सगळ्यांना ऍड केल्यावर ती जी जूल मध्ये आपल्याला ऊर्जा मिळते ती टोटल उष्णता ऊर्जा आहे, जी आपण गॅसने त्याला दिलेली आहे, गॅस खालून पेटवून. कळते? टोटल किती रेणू आहेत आपले? 10. मग ह्या 10 रेणूंच्या ऊर्जेची बेरीज म्हणजे उष्णता. आणि मग ह्या 10 ऊर्जांचे म्हणजे या रेणूंची जी ऊर्जेला ऍड करून बेरीज करून परत 10ने भागल्यावर सरासरी एका रेणूची किती ऊर्जा आहे? सरासरी, सरासरी माहितीये ना तुम्हाला, काय गणितात शिकलाय ना तुम्ही सरासरी. तर त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण म्हणणार तापमान. काय म्हणणार आपण त्याला? तापमान. कळते? हो नाही, काहीतरी बोला रे. हो मॅम. म्हणून सरासरी ऊर्जेला तापमान म्हणतात आणि टोटल ऊर्जेला उष्णता ऊर्जा असं म्हणतात. चला, तर आता आपण तुमचा धडा चालू करूयात. आता तुमच्या धड्यामध्ये जो पहिला टॉपिक दिलाय, तो पहिला टॉपिक काय आहे तो बघूया. थांबा मी स्वतःला आधी पिन करते. मॅम ते धोडे 18 मध्ये 2 क्वेश्चन आहेत ना, त्याच्यामधले सेकंडचा आन्सर परत सांगा की ते लक्षात राही नाही. कुठलं? ते आहे ना मॅम, उष्णता संक्रमणाचे प्रकार किती व कोणते आहेत ते सांगा की. अच्छा, ते कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन जे आपण त्या दिवशी बघितलेलं. हा मॅम तेच. अच्छा बर, ठीक आहे. त्याच्यासाठी ना मी एक व्हिडिओ टाकते, आज आठवणीने टाकते तुमच्या ग्रुपमध्ये. हो मॅम. चला आता थांबा, मी तुमचं 10वीचं टेक्स्टबुक ओपन करते. हा, अजून एक गोष्ट मुलांनो, आपण तापमान म्हणजे टेम्परेचर कशाने मोजतो? तापमापीने. बरोबर आहे? आणि उष्णता आपण ज्याने मोजतो ते वेगळं यंत्र आहे, ते आहे कॅलरी मापी. तर आता तुमच्या पुस्तकामध्ये जो पहिला टॉपिक दिलाय बघा, हा वाला, तो काय आहे आता आपण समजून घेऊया त्याला. तर इथे काय दिलेलं आहे? अप्रकट उष्मा, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात लेटेंट हीट. तर ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे की अप्रकट उष्मा, लेटेंट हीट म्हणजे नक्की काय असतं? हे वाला पॅरेग्राफ बघा, खूप महत्वाचं आहे. ह्यांनी कृती काय केली आहे मुलांनो? आधी बर्फाचे तुकडे घेतलेत, बर्फाचे तुकडे घेतलेत. तापमान बर्फामध्ये तुम्ही ते थर्मामीटर टाकल्यावर तापमान किती असेल? ऑब्व्हियसली 0° असेल. हळूहळू काय झालं, आपण बर्फाला खालून गरम करायला सुरुवात केली. तर तुम्ही बघितलं की जोपर्यंत सगळा बर्फ वितळत नाहीये ना, तोपर्यंत तापमान 0च राहते, जरी आपण खालून उष्णता देत चाललोय तरी पण. कळते? तापमान वाढ का नाहीये? कारण आपण जे त्याला उष्णता दिली ती कशासाठी वापरली जाते? अवस्थांतर करण्यासाठी. बर्फाचं अवस्थांतर पाण्यामध्ये करण्यासाठी ती वापरली जाते. ठीक आहे संदीप, मी हा जो हायलाइट केलेला जो पार्ट आहे तो एकदा वाचशील का? मग आपण ह्याला डिस्कस करू. संदीप ऐकायला येते बेटा? वाच. हा वाच. तर मी थोडं झूम करते तुला नीट.
ह्याच्यात नसेल दिसत तरी तुझ्याकडे पुस्तक असेल त्याच्यातून वाचलं तरी चालेल. मॅम आमच्याकडे लाईट नाही. बरं ठीक आहे, वाच, ह्याच्यातून वाच मग. जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत विकिरणांचे तापमान 0°C एवढेच राहील. पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतरही उष्णता देणे चालू ठेवले तर पाण्याचे तापमान वाढू लागेल व पाण्याचे तापमान 100°C पर्यंत जाईल. या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेत होऊ लागते. तर पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना पाण्याचे तापमान 100°C ला स्थिर राहते. तापमानात होणारा बदल व त्याला लागणारा वेळ यांचा संबंध दर्शविणारा आलेख आकृती 5.2 प्रमाणे असेल. या आलेखात रेख AB स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवितो. बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0°C ला वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होऊ लागते. हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो. हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहते. ठीक आहे, कळतंय तुम्हाला मुलांनो? दोन वेळी काय होतंय, आपला जो पदार्थ आहे तो उष्णता शोषून घेतोय, तापमान वाढतच नाहीये. पहिली गोष्ट केव्हा होते हे सेम टू सेम, जोपर्यंत सगळा बर्फ वितळत नाहीये तोपर्यंत तापमान शून्यच आहे. खालून तुम्ही किती पण हीट देत राहा. आणि दुसऱ्यांदा एकदा पाणी 100°ला पोहोचलं त्याच्यानंतर आपण गॅसने देतोच आहे त्याला उष्णता, तरी पण सगळं पाणी पूर्णपणे बर्फामध्ये म्हणजे वाफेमध्ये कन्वर्ट झालं, पण तापमान काय 100च्या पुढे गेलंच नाही. कारण आपण जे पाण्याला तापमान म्हणजे उष्णता दिली ती उष्णता काय केली, त्या शोषून घेतली पदार्थाने आणि कशासाठी वापरली? अवस्थांतर करण्यासाठी. स्वतःची अवस्था एका माध्यम म्हणजे एका स्थायूमधून बदलून द्रवात करण्यासाठी, द्रवामधून बदलून वायूमध्ये करण्यासाठी. तर आता इथे तेच सांगितले बघा, कळते? आता इथे नीट हा आलेख जर आपण नीट समजून घेऊया मुलांना. मी ह्या आलेखाला थांबा दुसऱ्या स्क्रीनवर घेते, म्हणजे ना मला त्याला जरा गिरवून वगैरे एक्सप्लेन करता येईल तुम्हाला. चला हे बघा, इथे मी घेतला आलेख, ह्याला मोठं करते. दिसतोय व्यवस्थित छानपैकी? हो. बघा आता आलेख, आपण तुम्हाला आलेख काढायला ऑलरेडी तुम्ही शिकल्या. तर इथे काय केलंय, आपण तापमान घेतले. वाय अक्षावर आपण घेतलंय तापमान, की आपण शून्यापासून बघा चालू करतोय. आणि इथे एक्स अक्षावरती आपण काय घेतलंय, टायमिंग घेतलंय. 2 मिनिटं, 4 मिनिटं, 6 मिनिटं. म्हणजे आपला जो ग्राफ आहे तो कसा आहे, हा टी वर्सेस नाही, हा टेम्परेचर वर्सेस छोटा टी. कॅपिटल टी म्हणजे टेम्परेचर तापमान आणि छोटा टी म्हणजे टाइम. म्हणजे आपला तापमान काळ आलेख आहे, म्हणून इथे दिलेलं आहे बघा, तापमान काल आलेख. आलेखाचं नाव काय आहे, तापमान काल. वाय अक्षावर नेहमी जो असतो तो त्याला आधी लिहितात तापमान, आणि नंतर एक्स अक्षावर असतो त्याला नंतर लिहितात. तर इथे काळ बघा, आपण काय लिहिलंय, मिनिटांमध्ये घेतलाय काळ, आणि तापमान डिग्री अंश सेल्सिअस मध्ये. तर आता ह्या नीट समजून घ्या बघा, हे टायमिंग वाढत चाललंय. 2 मिनिटं, 4 मिनिटं, 0 पासून टायमिंग 4, पहिले 4 मिनिटं तुम्ही बघताय तापमान 0वरच राहिले, वर काय गेलंच नाही. तर पहिले 4 मिनिटं जे आपण उष्णता दिली त्याचं काय झालं, त्याचं झालं बर्फामध्ये पाण्यामध्ये रूपांतर. स्थायूचा काय बनलाय, द्रव बनलाय. आणि म्हणून ही 4 मिनिटं जी आपण उष्णता दिली ती उष्णता बर्फाने काय केली, शोषून घेतली. म्हणून ती खाली आपल्याला आडवी लाईन भेटली. कळते? तुम्हाला आलेख वाचायला येतो मुलांनो?
पुढे मग 4 मिनिटं झाल्यावर मग आपण बघितलं की थोडस मग इथे 10 अंशने तापमान, परत 20, असं करत करत मग इथे सी पर्यंत तापमान पोहोचलं. आणि 100ला आपण बघितलं, 100ला पोहोचल्यावरती 100ला पोहोचताना किती मिनिटं झालेली होती ऑलरेडी आपल्याला गॅस चालू करून? एवढी कितीतरी मिनिटं झालेली होती, म्हणजे 21 मिनिटं मानूया. 21 मिनिटापासून टायमिंग आपण लावला ते 34 मिनिटं होईपर्यंत, इव्हन पुढे पण जाईपर्यंत पाण्याचं तापमान 100च्या पुढे असं वर कुठे जाईच ना, नाही जाते, कॉन्स्टंट राहिलं ते. म्हणून इथे 100 बघा, 24ला किती होतं तापमान? 100. 26ला किती होतं? 100. 30ला किती होतं? 100. मग आपण हे सगळे बिंदू जोडले की आपल्याला स्ट्रेट लाईन मिळाली. तर ह्याचा अर्थ काय? पाण्याचं तापमान जे आहे ते स्थिर झालं. का स्थिर झालं? पाण्याने तो उष्मा शोषून घेतला. कशासाठी शोषून घेतला? अवस्था बदलण्यासाठी. तो म्हटला नाही, मला आता ना पाणी नाहीच बनून राहायचंय, मला आता उडायचंय, मला द्रव बनायचंय, वायू बनायचंय. कळतंय? इझी. ग्राफ समजलाय सगळ्यांना? आलेख समजलाय? आलेखाचं काय स्पष्टीकरण आहे, अर्थ काय आहे आलेखाचा? तर मग आता आहे काय ही अप्रकट उष्मा काय आहे हे समजले. ज्यांना ज्यांना समजलं आतापर्यंत मी शिकवले त्यांनी हात वर करा. काही बोलत नाही, कमीत कमी हात तरी वर करा. सिद्धिकाला समजलं, दिव्याला पण समजले. संदीप, तुला नाही समजलं बेटा? मॅम मला ना थोडस समजले, थोडस समजलंय. अच्छा, बर, ठीक आहे. आता ना आपण एक काम करूया, मी तुला स्वतःच एक आलेख काढून दाखवते. हा आलेख कसा आलाय ते कळलं नसेल कदाचित, नीट आता समजून घ्या. हे आपण काय काढला? वाय अक्ष. आणि हा आपण काय काढला? एक्स अक्ष. ठीक आहे. आता आपण काय करतोय, ती आकृती पण डोळ्यासमोर ठेवा. इथे आपण काय घेतलंय? ते भांड घेतलंय, ह्याच्यामध्ये असे हे बर्फाचे तुकडे आहेत. आणि इथे आपण काय लावलंय? त्याच्या आतमध्ये लावलंय थर्मामीटर लावलंय. ठीक आहे. आतमध्ये त्याच्या थर्मामीटर टाकला आपण. तर आपण सुरुवातीला काय केलं? सुरुवातीला उष्णता आपण काय घेणार? तापमान जे आहे, बर्फाचं तापमान किती असेल? 0. बरोबर आहे. इथे तापमान घेणार आहे ना वाय अक्षावरती. वाय अक्षावर आपण काय घेणार? तापमान म्हणजे टी घेणार आहे, कॅपिटल टी. आणि डिग्री अंश सेल्सिअस मध्ये आपण मोजणार आहे. आणि टायमिंग आपण बाजूला घड्याळ पण लावलं. घड्याळामध्ये आपण टायमिंग बघतो ना किती मिनिटं झाले. तर घड्याळ लावलं किंवा स्टॉपवॉच पण आपण घेऊ शकतो. 2-2 मिनिटांनी ती स्टॉपवॉच जे आहे ते पुढे सरकत जाईल, आपल्याला कळेल. तर सुरुवातीचा टायमिंग आपण 0 धरलाय. ठीक आहे. तर सुरुवातीला दोघं पण 0-0, तापमान पण बर्फाचं तापमान 0 आणि टायमिंग जस्ट आपण आता चालू करणार आहे टायमिंग मोजायला. नंतर मी काय बघितलं? 2 मिनिटं झाल्यानंतर ना सुद्धा तापमान 0च आहे. परत मी बघितलं 4 मिनिटं झाले तरी पण तापमान 0च आहे. आणि मग हळूहळू 4 मिनिटाने समजा 4 मिनिटं काही सेकंड झाल्यावरती समजा 5व्या मिनिटाला, तर इथे 4, 6, 8 हे आपण मांडून घेतलं. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक 2-2 मिनिटांनी आपण तापमान मोजणार आहे थर्मामीटरवर किती दाखवते. तर 2 मिनिटांनी तापमान बघितलं, थर्मामीटर 0च दाखवतोय. 4 मिनिटांनी बघितलं, 0च दाखवतोय. मग समजा आता इथे 5व्या मिनिटाला, 4 आणि 6च्या मध्ये 5 असेल ना, तर इथे 5व्या मिनिटाला मी बघितलं तर ते किती दाखवतोय तापमान? 10 अंश. तर माहितीये ना तुम्हाला आपण कसं हे ग्राफ प्लॉट करतो. इथून हे 5 आणि इथून हे 10, हे दोघांचा बिंदू जिथे छेदतोय ती पॉइंट आपण मार्क करतो. ग्राफ कसा प्लॉट करायचा येतोय तुम्हाला? ग्राफ प्लॉट करता मुलांना शाळेत शिकवले, 10, 20, 30. ठीक आहे. तर मग नंतर ना 6ला बघितलं, 6व्या मिनिटाला बघितलं, तर समजा ते हे 6 अंश दाखवत होत. असं करत करत ना मग तापमान असं वाढत गेलं. जसं जसं टायमिंग वाढतोय तसं तसं तापमान वाढत गेलं.
आधी कॉन्स्टंट राहिलं, हे सरळ म्हणून सरळ रेषा भेटली, तापमान काय वाढतच नव्हतं. टाइम वाढत चाललाय ना, म्हणून इकडची लाईन का काढली आपण अशी जाणारी, कारण टाइम वाढत चाललाय. आधी 2 मिनिटं झाला, 4 मिनिटं झाला, पण तापमान काय वाढेल. आणि नंतर मग तापमानाने वाढायला सुरुवात केली, तर मग ते इथून ते तापमान वाढून असं वाढत वाढत कितपर्यंत पोहोचलेलं दाखवलेलं मगाशी, 100 अंशापर्यंत. समजा हे इथे 100 अंश आहे, आणि नंतर 100 अंशावर पोहोचल्यावरती पण तापमान जे आहे ते परत 100 100 100च 100. इथे टाइम वाढत चाललाय, पण तापमान तर तिथे थर्मामीटरचा पारा 100च दाखवतोय. म्हणून मग आपली इथे पण काय येणार, ही स्ट्रेट लाईन येणार अशी. कळतंय आता? कळलं? हो मॅम. त्यांनी आलेख कसा काढलाय, हे आलेख तुम्ही स्वतः पण काढू शकता. आणि हे तुम्ही 11वी 12वीला गेल्यावर हे खरं ही प्रयोग करून बघणार आहात, त्यावेळी तुम्हाला अजून चांगलं समजेल. ठीक आहे. तर मग आता हा अप्रकट उष्माचा ह्याच्याशी काय संबंध आहे ते आपण बघूयात. ठीक आहे. तर आता ही व्याख्या बघा, ही व्याख्या जशीच्या तशी पाठ करायची आहे, एक्झाम साठी खूप जास्त महत्वाची. एकक वस्तुमानाच्या म्हणजे समजा 1 ग्रॅम आपण हे घेऊयात, पाणी घेऊयात किंवा बर्फ घेऊयात, स्थायू सांगितले. हा, एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना, स्थिर तापमानावर म्हणजे 0 अंशावरच राहताना, 4 मिनिटं बर्फ 0 अंशावर होता की नाही, तर त्या 4 मिनिटांमध्ये त्याने जी उष्णता शोषून घेतली, ज्याच्यामुळे तो स्थायूच्या द्रवामध्ये कन्वर्ट झाला, त्याला काय म्हणतात, विशिष्ट अप्रकट उष्मा. तर बघा, एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते, त्या उष्णतेला वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा. कारण स्थायूमधून वितळून तो काय बनतोय, द्रव बनतोय, म्हणून वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात. म्हणजे स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ मेल्टिंग. मेल्टिंग म्हणजेच वितळणं. सेम टू सेम. आता हे तर झालं वितळणं, आणि दुसरं काय आहे, वायूमध्ये रूपांतर होणं. तर वायूमध्ये रूपांतर होताना पण जो सेमच आहे व्याख्या, फक्त इथे स्थायू होता, इथे स्थायूच्या ऐवजी द्रव होईल, इथे वितळत होता, इथे वितळण्याच्या ऐवजी काय होईल, त्याचं बाष्पन. म्हणजे स्थायू मधून द्रव होताना जी त्याने उष्णता शोषली त्याला काय म्हणतात, वितळण्याचा अप्रकट उष्मा. आणि द्रवामधून वायू होताना परत त्याने सेकंड टाइम जी उष्णता शोषली त्याला काय म्हणतात, बाष्पनाचा अप्रकट उष्मा. तर ही व्याख्या पाठ करायची. तर एका वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता त्याने शोषली त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. अप्रकट म्हणजे काय रे, कारण आपल्याला तापमान वाढताना दिसतच नाहीये ना, आपल्याला कसं माहिती. म्हणून इथपर्यंत कळलं सगळ्यांना काय चाललंय? येस मॅम. संदीप, सिद्धिका, तुम्हा दोघांना पण कळतंय बेटा? हो मॅम. ठीक आहे. तर ह्या दोन्ही व्याख्या खूप चांगल्या प्रकारे पाठ करायच्या आहेत. आता इथे हा तक्ता बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. ह्या तक्त्यावर आधारित मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत आणि मी नावं घेईल, पटपट आन्सर द्या. आता इथे बघा, प्रत्येकाचा द्रवणांक आणि उत्कलनांक दिलाय. सगळ्यात आधी तर कुठली वस्तू कुठल्या तापमानाला ती स्थायूचं द्रव बनते आणि कुठल्या तापमानाला द्रवाचा वायू बनते. जसं की पाणी. पाणी माहितीये तुम्हाला, 0 अंशालाच पाणी जे आहे बर्फाचं काय बनतं, पाण्यामध्ये रूपांतर होतं. आणि उकळतं कशाला, 100 अंशाला ते उकळतं. परत तांबे बघा, तांब्याचं जे भांड आहे आपल्याकडे, त्याला जर खूप गरम करून 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 जर आपण त्याला वितळवण्याचा प्रयत्न केला तर कुठपर्यंत जावं लागेल आपल्याला, 1083 डिग्री ते वितळते आणि उकळते. का उकळू पण शकतं बरं का ते. तुमच्या त्या तांब्याची वाफ व्हायला सुरुवात होते, उकळायला सुरुवात होते. ते आहे हे 2562, 2562. सेम इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल म्हणजे दारू.
ठीक आहे. तिला जर तुम्हाला बर्फ बनवायचा असेल तर तुम्हाला -117 अंशाला त्याला थंड करावं लागेल, मग ती स्थायूमध्ये कन्वर्ट होते. नॉर्मली माहितीये जी इथाइल अल्कोहोल आहे ती नॉर्मल रूम टेम्परेचरला द्रव रूपामध्ये असते, बरोबर आहे. आणि तिला उकळवायचं असेल तर 78 डिग्रीवर घेऊन जावं लागेल. तर असे प्रत्येकाचा द्रवणांक उत्कलनांक दिलाय आणि वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा आणि बाष्पीभवनाचा अप्रकट उष्मा. जसं आता पाण्याला बघितलं आपण तर पाणी 0 अंशापर्यंत जोपर्यंत राहते तोपर्यंत ती कितपर्यंत उष्णता शोषून घेणार आहे. तर किलो जूल पर केजी, 1 किलो पाणी जर घेतलं आपण, 1 किलो बर्फ जर घेतला तर 1 किलो बर्फ किती उष्णता शोषतोय? 333 किलो जूल एवढी तो उष्णता 1 किलो बर्फ शोषतोय. आणि समजा 1 ग्रॅमच बर्फ घेतला तर तो 80 कॅलरी उष्णता शोषतोय. तुम्हाला आठवतोय ना, उष्णतेचं SI एकक जूल आहे आणि CJS एकक काय आहे? कॅलरी. आठवतंय? हे पहिल्याच पानावर होतं 8वीला उष्णतेचं एकक. त्याच्यानंतर ना सेम टू सेम तांब, 1 किलो तांब घेतलं, 1 किलो तांब्याचं कुठलं भांड घेतलं तर ते किती उष्णता शोषून घेणार आहे? 134. हे कमी शोषून घेते. कारण ही त्यावेळी का कमी उष्णता शोषून घेते? कारण त्याने ऑलरेडीच 1083 डिग्री पर्यंत पोहोचायला कितीतरी उष्णता त्यांनी शोषून घेतली असेल, तुम्ही विचार करू शकता. सोन्याची भट्टी म्हणून माहितीये मुलांनो? सोन्याच्या भट्टीमध्ये सोनं वितळवतात, माहितीये तुम्हाला किंवा बघितले, ऐकले तुम्ही? तर सोन्यामध्ये पण बघा, इथे बघा सोनं दिलंय. सोन्याला पण आपल्याला ह्या तांब्या एवढं जवळ तापमान द्यावं लागतंय आणि मग तो कुठे जरी जाऊन वितळतंय सोनं, राईट? शिसे दिलेला आहे. तर इथे प्रत्येकाचा वितळण्याचा अप्रकट उष्मा दिलाय आणि वाफेत. आता वाफ बघा, वितळण्यासाठी तर तुम्ही बघताय अप्रकट उष्मा जो आहे जूल मध्ये, किलो जूल मध्ये कमी आहे. पण तुम्ही बघताय बाष्पीभवनासाठी किती द्यावा लागतोय, त्याची वाफ करण्यासाठी किती तरी तो अप्रकट उष्णता तो शोषून घेतोय आणि मग कुठेतरी जाऊन तो वाफेमध्ये त्याचं कन्व्हर्जन होते. तर हा तक्ता पाठ नाही करायचंय, तुम्हाला अजून जास्त ही संकल्पना समजावी म्हणून दिलेला आहे. ठीक आहे. तर आता पुढचा टॉपिक काय आहे? पुढचा टॉपिक आहे पुनर्हिमावन. पुनर्हिमावन. आता ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे मुलांनो. ह्या प्रयोग न करता सुद्धा आपण हा घरी करू शकतो. घरी काय करायचं? तुमच्या घरी फ्रीज आहे तुमच्यापैकी कोणाच्या घरी? अच्छा, सिद्धिका. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. जरी नसेल तर बघा, जर शेजाऱ्यांकडे वगैरे असेल तर काय करायचं, बर्फाचं ते असतं ना ट्रे, त्याच्यातून बर्फाच्या ते 2 हे काढा, काय क्यूब काढा, ते चौकोन जे बनलेला बर्फ आहे तो बर्फ एकावर एक ठेवला आणि तुम्ही दाबलं की तो बर्फ एकमेकांना चिटकतो. झालंय असं? किंवा आपल्या गावामध्ये तो गोळा येतो बनवायला, गोळेवाला, तर तो बर्फाला दाबूनच तर चिटकवतो आणि तो चिटकून बसतो पण बर्फ, है ना? तर पुनर्हिमावन म्हणजे काय? बर्फ एकदा पाणी झाला की ते पाण्याचा पण परत बर्फ बनतो आणि जे 2 तुकडे जे आहेत ते परत जोडले जातात. आपण दाबल्यावरती काय होतं? आपण दाबला की दाब पडल्यामुळे आपण बघा, हात बघा दाबल्यावर किंवा घासल्यावर गरम होतोय, तसं बर्फाला दाबल्यावरती बर्फाच्या दोघांच्या मधले जे चिटकण्याचा जो भाग आहे तिथे पाणी बनतं परत गरमीमुळे. आणि परत आपण ते हळूच त्याला सोडून दिलं की गरमी कमी झाली की परत ते पाणी बर्फामध्ये कन्वर्ट होतं आणि मग मध्ये जे पाणी बनलेलं ते बर्फ बनलं, त्याच्यामुळे ते दोन्ही बर्फ एकमेकांना घट्ट चिटकले. इथे पण तसंच केलंय बघा. आता ह्यांनी काय केलंय की बर्फाची लादी घेतलीय आणि त्या लादीवर हा छोटासा धागा ठेवलाय आणि त्या धाग्याच्या दोन्ही बाजूला बघा इथे वजन लावलेत. मग तुम्हाला माहितीये ते वजन काय करते? ह्याच्यावर प्रेशर, दाब बनवेल. दाबामुळे मग हळूहळू ती लादी कापली जाईल आणि नंतर तुम्ही बघाल आपोआपच नंतर जोडली पण जाईल ती लादी. ह्याच प्रक्रियेला काय म्हणतात? पुनर्हिमावन. ठीक आहे. आता हा वाला पॅरेग्राफ आपण वाचूया, तुम्हाला अजून चांगलं कळेल. अच्छा, आता दिव्या तू वाच.
येस मॅम. हा वाचा. तारेच्या दोन्ही टोकास समान वजने बांधून बर्फाच्या लादीवर ठेवल्यास तार हळूहळू बर्फाच्या लादीत रुतत खोलवर जाते. काही वेळाने बर्फाच्या लादीतून बाहेर पडते, तरीही बर्फ तुटत नाही. दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. दाबामुळे बर्फाचा द्रवणांक शून्यापेक्षा कमी होतो, म्हणजेच 0°C तापमानास बर्फ पाण्यात रूपांतरित होतो. दाब काढून घेताच द्रवणांक पूर्ववत होतो, म्हणजे 0°C होतो व पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होते. ठीक आहे, व्हेरी गुड. आता ह्याच्यामध्ये मुलांनो, हे दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे ह्या प्रक्रियेला काय म्हणतात? पुनर्हिमायन. हे पाठ करायचंय. सिंपल. आता नीट लक्ष देऊन ऐका मी काय म्हणते मुलांनो, ही गोष्ट खूप 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 महत्वाची आहे. आपण आधी नॉर्मली ना आपल्या साध्या टोपामध्ये आधी भात शिजवायचो. कोणी कोणी भात शिजवलाय? टोपामध्ये भात कोणी कोणी शिजवलाय? अच्छा, सिद्धिकाने शिजवलाय, बाकीच्यानी नाही शिजवला. बरं, भात शिजवताना जर तुम्ही मम्मीला जरी तुमच्या आईला लक्ष देऊन बघितलं असेल तर एकतर टोपामध्ये ना भात शिजायला खूप वेळ लागतो आणि सारखं सारखं त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकावं लागतं आणि नंतर भात थोडासा शिजत आल्यावर मग आपण त्याच्यावर झाकण झाकतो, राईट? आधीच झाकण झाकून ठेवलं की ते पाणी सगळं उतू जातं. हे एवढं माहितीये तुम्हाला? एवढं तरी माहिती नॉलेज असेल. हा, त्याच्यानंतर ना मग हे नॉर्मली जे 15 मिनिटं तर लागायचीच भात शिजायला, आपण जर टोपामध्ये भात शिजायला घालायचो तर. ऑफकोर्स ते आता भात किती क्वांटिटी, किती ग्रॅम भात शिजवतोय आपण त्याच्यावर पण अवलंबून आहे. तरी पण समजा साधारण 4 लोकांचा भात शिजायला 15 मिनिटं तर लागायचीच. 15 मिनिटं कुठेच नाही गेली. नंतर मग आला प्रेशर कुकर. कुकरमध्ये जेवढं भाताला टोपामध्ये सारखं सारखं पाणी टाकायला लागायचं तेवढं टाकायची गरज नाही. कुकरमध्ये तांदूळ धुवून टाकले, थोडंसं पाणी जे तेवढं अंदाजे पाहिजे असतं तेवढं टाकलं, मीठ टाकलं, कुकर लावून बंद करून शिट्टीत लावला की 5 ते 7 मिनिटात भात रेडी. बघितले तुम्ही हे? हा, आणि ते पण 5-7 मिनिटात. ह्याचा अर्थ 5-7 मिनिटांमध्ये जी उष्णता आपण देत होत, एक्स्ट्रा उष्णता जी दिली पातेल्यामध्ये भात शिजवताना, ती वाचली की ना आपली इथे कुकरमध्ये. कमी उष्णतेमध्ये भात शिजून झाला. कसं काय? आता ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर असं की आपण प्रेशर कुकर, प्रेशरचा अर्थ काय आहे? दाब ना. प्रेशर कुकरमुळे म्हणजे प्रेशर क्रिएट करतोय आपण, दाब क्रिएट करतोय. त्या दाबाखाली पाण्यामध्येच तांदूळ शिजवतोय, तर पाण्याचा उत्कलांक किती आहे मुलांनो? 100 आहे. बरोबर आहे? म्हणजे 100 अंशाला पाणी उकळायला लागतं, हो की नाही? हो नाही, काय तर बोला रे. 100 अंशाला पाणी उकळायला लागतं आणि ते पाण्याबरोबरच मग तांदूळ पण शिजतात. पण प्रेशर कुकरच्या आतमध्ये काय होते? जर आपल्या काचेचा प्रेशर कुकर असताना तर आपल्याला हे दिसलं पण असतं की तापमान 100 वर जायची गरज नाहीये. दाब आपण क्रिएट केल्यामुळे काय केलं आपण? पाण्याची जी वाफ होत होती आधी थोडीशी गरमी, आतमध्येच आपण त्याला अडवून ठेवलं झाकण लावल्यामुळे. तर त्याच्यामुळे पाणी 100 अंशाला न उकळता 100च्या थोडं कमी, मे बी 85ला 87लाच ते उकळायला लागतं पाणी. चांगली गोष्ट आहे ना. मग पाण्याचा उत्कलनांक काय झाला? दाब टाकल्यामुळे कमी झाला, म्हणजे कमी तापमानालाच पाणी उकळायला लागलं आणि त्याच्यामुळे मग तांदूळ लवकर शिजतात. कळलं? शिटी कशासाठी असते ना? शिटी याच्यासाठी असते की खूप पण जास्त दाब नको बनायला, वेळच्या वेळी तो दाब निघून जावा. नाहीतर काय होईल मग? शिटीच नसेल तर एवढा प्रेशर वाढेल त्या कुकरमध्ये, धडाम करून फुटून जाईल कुकर. असं होतं कधी कधी ऍक्सिडेंट झाल्यावरती कुकर एकदम उडतो, छतलाच हे होतो, आपटतो वरती जाऊन. कळलं? इथे पण तेच होते.
पाण्यावरती ते तारेने दाब जिथे टाकलाय, पाणी 0° द्रव बनतंय, पण हा द्रवणांक वजामध्ये जातोय. दाब आल्यामुळे पाणी 0° न वितळता अजून त्याच्यापेक्षा कमी ह्यालाच वितळायला सुरुवात हे बनायला, पाण्यामध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे होतंय काय, ती तार जिथे आहे तिथल्या लेवलचं थोडं पाणी वितळलं की तार खाली गेली पाणी बनल्यामुळे, पण ते वरचं पाणी परत बर्फ बनलं. दाब कारण कमी झाला ना, तार खाली गेली, वरचा दाब कमी झाला. कळतंय मी जे म्हणते ते? कळतंय मुलांनो काय चाललंय? आय होप तुम्हाला कल्पना करू शकते जे आपण बोलते ते. ठीक आहे, तर हा वाला भाग पाठ करा, हा वाला भाग पाठ करा. त्याच्यानंतर ना पुढे काय आहे की हे जे प्रश्न दिलेले असतात ना मुलांनो, हे प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतात बरं का बोर्डाच्या. हे बघा, समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी गेल्यास पाण्याचा उत्कलनांक कमी होतो, हे तुम्हाला माहित आहे. या स्थितीत पदार्थाच्या द्रवणांकात काय बदल होईल? द्रवणांक वाढेल किंवा कमी होईल असं विचारलंय. ह्या प्रश्नाचा जरा विचार करा आणि मला नेक्स्ट क्लासमध्ये ह्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता हा पुढचा टॉपिक जो आहे ना हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि पाण्याचं जे हे एक त्याची पाण्याची स्पेशालिटी आहे, पाण्याचं एक स्पेशल लक्षण आहे. आणि पाण्याच्या ह्या लक्षणामुळे खूप सारे जीव जिवंत आहेत आज जगामध्ये. म्हणजे काय म्हणायचंय मला की एक तुम्हाला माहितीये आपल्या पृथ्वीवरती मुलांना पाणी किती % आहे? किती टक्के पाणी आहे आपल्या पृथ्वीवरती? अरे जमीन किती टक्के आणि पाणी किती टक्के? हा तर 6वी 7वीचा प्रश्न आहे की सांगा मला. मॅम पाणी 71% आणि जमीन 29% आहे. हा, व्हेरी गुड. तर बघा 71% पाणी आहे आणि ते 71% पाण्यामध्ये, मग पाण्यामध्ये राहणारे कितीतरी जीव असतील, वनस्पती असतील, छोटे छोटे पाण्यामधले जलचर असतील, मोठे जलचर असतील, है ना. तर आता हे काय आहे ना, पाण्याचं विसंगत आचरण म्हणजे काय, अनॉमलस बिहेवियर म्हणजे काय, की पाणी एकदा असं वागतंय आणि बिलकुल नेक्स्ट टाइम त्याच्या उलटच वागतंय. कधी कधी असं बघतो ना आपण, एखादा माणूस एका वेळी एक सारखं वागतो आणि दुसऱ्या वेळी वेगळंच काहीतरी वागतो. मग आपण काय म्हणतो, अरे हा असा काय विचित्र आहे. आधी एक म्हणतो नंतर दुसरं म्हणतो, आधी एक करतो आणि दुसऱ्या नंतर बिलकुल त्याच्या अपोजिट करतो, असं का वागतोय हा विचित्र असं म्हणतो ना. तसंच ह्या पाण्याचा पण थोडासा वेगळा बिहेवियर आहे. पण पाण्याचा असं त्याचं वागणं जे आहे ते आपल्यासाठी खूप खूप जास्त हितकर आहे. तर आता ते आपण जे आहे ते समजून घेऊया. तर आता ते काय आहे त्याच्यासाठी ना, 1 मिनिट मी एक स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर. ते आधी आपण समजून घेऊया आणि मग मी त्याला एक्सप्लेन करेल तुम्हाला. Hello children and welcome back to Core Concepts. In this video we will study anomalous expansion of water. Anomalous का मतलब होता है कुछ unusual behavior या abnormal behavior. अभी वाटर का बिहेवियर एबनॉर्मल कैसे है? नॉर्मली क्या होता है, जब भी हम किसी लिक्विड जैसे कि मिल्क या सॉलिड को हीट करते हैं तो उसका वॉल्यूम इंक्रीज हो जाता है
और कूल करने पर उसका वॉल्यूम वापस डिक्रीज हो जाता है। जैसे कि ये बटर का क्यूब, इसको ये सॉलिड है, आप इसको हीट करिए तो ये इंक्रीज हो जाएगा, इसकी वॉल्यूम बढ़ जाएगी। वॉल्यूम म्हणजे आकारमान। वॉल्यूम का मतलब क्या होता है? द अमाउंट ऑफ स्पेस द ऑब्जेक्ट टेक्स अप, यानी किसी भी चीज़ को कितनी जगह चाहिए उसको बोलते हैं हम उसकी वॉल्यूम है। अब इसका अपोजिट क्या है? आप किसी भी चीज़ को कूल करेंगे तो उसकी वॉल्यूम कम हो जाती है, मतलब उसको जो जगह चाहिए वो कम हो जाती है। फॉर एग्जाम्पल बटर, आप इसको कूल करेंगे तो उसको जो जगह चाहिए, जो उसकी वॉल्यूम है वो कम हो जाएगी। अभी वाटर में अब नॉर्मल क्या है, आप वाटर का टेम्परेचर 12 है सपोज, आप 12 से उसको 11 करो, मतलब आप ठंडा कर रहे हो ना उसको, टेम्परेचर कम करना मतलब ठंडा करना। तो आप उसको कूल करो 12 से 11 पे, तो उसकी वॉल्यूम क्या होगी? कम होगी, ये तो नॉर्मल है। फिर 11 से 10 करो, 9 करो, 8 करो, 7 करो, उसको आप टेम्परेचर कम करते जाओ, मतलब आप उसको कूल करते जाओ तो उसकी वॉल्यूम कम होते जाए। और जब किसी चीज़ की वॉल्यूम कम होती है तो डेंसिटी इंक्रीज़ हो जाती है। जब डेंसिटी इंक्रीज़ होती है तो वो चीज़ हैवी, आप सब बोल सकते हो वो चीज़ हैवी हो जाती है और वो नीचे सिंक होने लगती है। फॉर एग्जांपल गोल्ड है 1 kg और फेदर है 1 kg, लेकिन फेदर की वॉल्यूम ज़्यादा है और गोल्ड की कम है, तो गोल्ड आप वाटर में डालोगे तो सिंक हो जाएगा और फेदर फ्लोट करने लगेगा। वाटर में भी ऐसा ही होता है, जब ऊपर का वाटर ठंडा हो जाता है आजू बाजू के सराउंडिंग के टेम्परेचर की वजह से, तो वो ठंडा होके डेंसिटी इंक्रीज हो जाती है और वो नीचे हो जाता है, नीचे का वाटर ऊपर चला जाता है, फिर ऊपर का वाटर ठंडा हो जाता है, फिर वो नीचे आ जाता है। ऐसे करते करते पूरे पॉन्ड का वाटर सेम टेम्परेचर पे आ जाता है, दैट इज़ 4 डिग्री सेल्सियस। ये 4 डिग्री तक तो नॉर्मल चलता है, लेकिन 4 डिग्री से आप वाटर का टेम्परेचर और कम करोगे तो वो कॉन्ट्रैक्ट होने के बजाय एक्सपांड होने लगता है, उसकी वॉल्यूम इंक्रीज होने लगती है और उसकी डेंसिटी डिक्रीज होने लगती है। जब डेंसिटी डिक्रीज होती है, जब टेम्परेचर और कम होता है, वो वाटर आइस बनता है तो उसकी डेंसिटी कम हो जाती है और उसको नीचे आने के बजाय ऊपर फ्लोट करने लगता है। 0 डिग्री पे आइस बनना स्टार्ट हो जाती है, राइट? तो वो वाटर क्या करता है, वो ऊपर ही आइस बन के फ्लोट होते रहता है और वो नीचे नहीं आता है। और नीचे क्या है? नीचे तो लिक्विड वाटर है, तो लिक्विड वाटर में जो एक्वेटिक एनिमल्स है वो आराम से सरवाइव कर जाते हैं। इसके लिए आइस फ्लोट्स ऑन वाटर। क्यों? क्योंकि आइस कूल है लेकिन कॉन्ट्रैक्ट नहीं होता है, इंक्रीज हो जाता है। अब आपको समझने के लिए, फॉर योर अंडरस्टैंडिंग, सबसे बेस्ट एग्जांपल है गोला। जब आप गोला लेते हो तो वो बहुत ज़्यादा कूल होता है, बर्फ़ होता है और वो ऊपर तक भरा हुआ होता है, लेकिन जैसे ही उसका टेम्परेचर इंक्रीज होता है तो वो क्या होता है? कम हो जाता है। होना क्या चाहिए? टेम्परेचर इंक्रीज होना मतलब वो चीज़ और वॉल्यूम इंक्रीज होना। मैम मैम